नाशकात अजित पवारांच्या भाषणादरम्यान एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, नजीकच्या बाजार समितीच्या कार्यालयातून घोषणाबाजी, पोलीस येण्यापूर्वीच घोषणा देणारा फरार। जुन्नरमध्ये शरद पवार शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणेंनी घेतली जयंत पाटलांची भेट। अमित शहा पुन्हा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार, 16, 17 आणि 18 ऑगस्टला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा। आपचे नेते मनीष सिसोदिया यांची 18 महिन्यांनंतर जेलमधून सुटका होणार, सीबीआय आणि ईडी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। नवी मुंबईकरांना मालमत्ता कर माफी मिळणार, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याचा निर्णय। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी, पडघा ते वाशिम दरम्यान जवळपास 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। शिर्डी विमानतळाला काकडी ग्रामपंचायतीनं बजावली थकबाकी वसुलीसाठी नोटीस, 8.5 कोटींची थकबाकी कर मिळत नसल्यामुळे ग्रामविकासावर अंकुश। बार्टीच्या विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पुण्यातील बार्टी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःला पेटवलं। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, दिल्ली हायकोर्टातील सुनावणी आता 12 ऑगस्टला। खासगी वाहनावर पोलीस लिहिल्यास किंवा पोलीस बोधचिन्ह आढळल्यास कारवाई होणार, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश। अकोल्यात सतत भुंकतो म्हणून कुत्र्याला हातपाय बांधून मारहाण, कुत्र्याचे दोन्ही डोळे निकामी तर अनेक ठिकाणी गंभीर फ्रॅक्चर। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका, फळबागांना संततधार पावसामुळे गळती, प्रचंड नुकसान। मुंबई अहमदाबाद मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत चालवण्याची पश्चिम रेल्वेची तयारी, प्रवाशांच्या वाढत्या मागणीनंतर निर्णय। नीरज चोप्राची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून केलं कौतुक। आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये मंकीपॉक्स अर्थात कांजण्या या संसर्गजन्य आजाराचा कहर, जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक आणीबाणी घोषित।